आजची क्राईमची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे व तेवढीच शॉकिंग सुद्धा. शॉकिंग मी ह्यासाठी म्हणत आहे कारण की या स्टोरीमधली जी पीडित महिला आहे, या महिलेला कामाचा आमिष दाखवून पुण्यातून शिर्डी येथे नेण्यात आलं. मात्र शिर्डी तिला काम न देता तमाशाच्या फडात 1,80,000ला परस्पर विकून टाकण्यात आलं. तिथं तिच्याकडनं वर्ष दीड वर्ष तब्बल चुकीची कामं करून घेण्यात आली. कसं तरी सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांच्या मध्यस्थीने तिला आता वाचवण्यात यश आलेलं आहे. आपल्याबरोबर ती महिला आहे, जाणून घेऊयात काय होता प्रकार. ताई, काय झालेलं तुम्हाला? पुण्यातून नोकरीचा आमिष दाखवून कुठं शिर्डीला नेण्यात आलं, त्यानंतर काय झालं? मी इथनं पुण्यातून मला 2 व्यक्ती घ्यायला आले होते. मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं, की तुला हाउसकीपिंगच्या कामाला चांगलं लावते, कारण की माझ्याकडे आधार कार्ड नव्हतं. त्यावेळेस माझा नवरा नेटकंच वारलेले होते. तर मग मी म्हणले, की माझे लेकरं आहेत, मला आता सांभाळायचंय म्हणून आहे ना मी हो म्हणले तिला. तर तिने लगेच आहे ना ताबडतोबमध्ये आहे ना तिने शिर्डीमध्ये फोन लावल्यानंतर तिथनं मला 2 जण घ्यायला आले. एक नीता नावाची मुलगी आली आणि एक दीपक नावाचा मुलगा आला. हे दोघं जण मला घ्यायला आले आणि इथनं मला शिर्डीला नेलं. शिर्डीला नेल्यानंतर मला म्हणले की नाही का, की हॉर्स ट्रेकिंग वगैरे करायचं ते काम नाहीये, लग्नाचं काम आहे. लग्न म्हणजे कसं लग्न, की 2 दिवस म्हणजे लग्न करायचं. त्यांच्याकडनं ते परिस्थिती 2 लाख रुपये, 3 लाख रुपये असे घेतात ते लोक. हे मला काही माहिती नव्हतं आणि मी त्यांना नकार दिला होता ह्या म्हणजे कामाला. काय खोटं लग्न करून घ्यायचं? हा, खोटं लग्न करून घ्यायचं. तर मी नकार दिला होता ह्या कामाला. मी म्हणले की मी हे काम करू शकत नाही. तर त्यांनी मला अशी धमकी दिली की मी तुझे 2 लेकरं आहेत ना मारून टाकन, नाहीतर विकून टाकन, कारण की तुझ्यावर माझा गाडी भाड्याचा खर्च झालेला आहे. तर मी त्या भीतीने, माझ्या 2 लेकरांचा जीव वाचवण्याच्या भीतीने मी हे लग्नाला होकार दिला, की मी म्हणलं हो करून मी हे करते लग्न करून, नाही का. मग त्या लोकांनी माझं 40गाव मध्ये लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर मला ते गावाचं पण नाव एवढं माहिती नाही, फक्त एवढंच माहिती की 40गाव. मग नंतरनी माझं लग्न लावून दिलं. ह्यांनी परस्पर त्यांनी किती पैसे घेतले ते मला पण माहिती नाही, की एवढं तर माहिती होतं की त्यांनी 2-2.5 लाख रुपये घेतले होते. कारण की जेव्हा मला पोलिसांनी धरलं तेव्हा मला पोलिस सांगत होते. त्यानंतर ते लग्न केल्यानंतर माझ्या गळ्यामध्ये 2 वाटी, 4 मण्या आणि 1 मोबाईल त्या माणसाचा तिथं मी घेऊन त्या लोकांनी मला सांगितलं निघ करून. तर मग मी तिथनं निघले. निघल्यानंतर मी शिर्डीला गेले. शिर्डीवरनं मी त्यांना म्हणले, की आता मी घरी जाते करून. आता मी तुमचे एवढं काम केलं. त्यानंतर माझ्यावर कंप्लेंट झाली. कंप्लेंट झाल्यानंतर मी इथं गोपकेला आले होते पुण्याला. पुण्याला आले आणि मी एक किन्नरच्या घरामध्ये राहत होते, माझे 2 लेकरं घेऊन. आणि मग नंतर तिला अजिंठा पोलीस चौकीवाल्यांनी मंगलबाईला धरलं. धरल्यानंतर ती गोपकेलला पोलिसांना घेऊन आली. गोपकेलवरनं मला उचलली, डायरेक्ट अजिंठा पोलीस चौकीला नेलं. तिथं माझ्यावर कारवाई झाली. कारवाई झाल्यानंतर तिने मला फक्त एवढंच म्हणली, की माझं नाव घेऊ नको, तुझे 2 लेकरं माझ्याकडे आहे, हा विचार तू कर. तर मग मी ते विचार करून माझ्या लेकरांचा मी त्यांचे नाव नाही घेतले. ती मला म्हणली, की तुझे 2 लेकरं आहेत आणि मी तुला सोडवायचा प्रयत्न करते. मी 1 महिना जेलमध्ये राहिले. 1 महिन्यानंतर तिने मला सोडवलं. सोडवल्याच्या नंतर अर्ध्या रस्त्यामध्ये आणल्यानंतर तिने मला म्हणली, की नाही का तुझ्यावर 1,80,000 रुपये उचलमिनी घेतलेली आहे जामखेडमधून. तर तिने त्यावेळेस मला नगरकरचं नाव नव्हतं सांगितलं होतं, कारण की मी त्या कोण आहे नगरकर? कोण आहे? ही सोनाली नगरकर तमाशा थिएटर मधली बाई आहे. तमाशा थिएटरचं नाव काय? भाग्यलक्ष्मी. बाकी कुठे हे तमाशा? ह्यो जामखेड मध्ये आहे. जामखेडमध्ये. तिथं तुम्हाला किती दिवस ठेवण्यात आलं? मी 1.5 वर्ष तिथे राहिले. 1.5 वर्षामध्ये माझे एवढे हाल झाले, एवढे की मला कशा प्रकारची कामं करून घेत होते तिथं? तिथं प्रत्येक डान्स बघायला माणसं यायचे. एखादी मुलगी आवडली की ही बाई त्याच्याबरोबर झोपायला पाठवणार. आणि हे सगळं थिएटर मध्येच चालतं. बाहेर कधी कोणाला नाईटला जायचं असन घेऊन तर ते नाईटला लॉजवर पाठवतात. आणि तिथं फक्त 2,500 रुपये देऊन, 1,200 रुपये देऊन पोरींला जामखेड थिएटर, भाग्यलक्ष्मीच्या थिएटर मध्ये पोरींला आतमध्ये झोपायला पाठवतात. आणि नाचकाम बी चालतं आणि तिथं असे
घाणवी काम चालतं. ते जे वेश्या व्यवसायाचं काम आहे ह्याच्यासाठी तुमच्यावर पण बळजबरी करण्यात आली का? हो, माझ्यावर पण जर अशी बळजबरी करण्यात आलती. आणि माझ्यासारख्या अजून तिथं मंगलबाईनी विकलेल्या मुली आहेत हं. सोनाली नगरकरच्या पार्टीमध्ये. त्यांनी पण मला सांगितलंय की तू हितनं तुझी सुटका झाल्यानंतर आम्हाला पण हितनं कसं तरी काढ. आमच्या घरच्यांना माहिती नाही की आम्ही इथं हाय का नाही का काय आहे करून. त्यावेळेस माझ्या बहिणीचा फोन आलता मंगलबाईला फोन आला, म्हणली की तुझी मुलगी खूप सिरियस आहे आणि तुझी मुलगी ऍडमिट आहे, तुझ्या मुलीने फाशी वगैरे घेतली हॉस्टेलवाली मुलीने. त्या मुलीचं नाव आहे अनुष्का आकाश क्षीरसागर. ती 12 वर्षाची आहे आणि ती डिप्रेशन मध्ये पण गेली होती. मी 1.5 वर्ष तिला भेटले नाही म्हणून. तर माझ्या बहिणीने मंगलबाईला सांगितल्यानंतर मंगलबाईने 3ऱ्या दिवशी माझ्या बहिणीचं माझं कॉन्टॅक्ट करून दिलं आणि मला 6व्या दिवशी गाडीमध्ये बसवलं. ते पण कसं खोटा स्टॅम्प पेपर करून घेतला माझ्याकडनं. म्हणली की नाही का तू हितनं चालली, माझ्या बहिणीचं नाव टाकायला लावलं, माझ्या घरचा ऍड्रेस टाकायला काय लावलं. काय लिहिलं होतं त्या स्टॅम्प पेपरवर? स्टॅम्प पेपरवर असं लिहिलं होतं की तुम्ही 1,80,000 रुपये घेतले. किती आहे 1,80,000 रुपये? मी घेतले पण नव्हते. मला माहिती पण नाही मंगलबाईने 1,80,000 रुपये घेतलेत म्हणून. आणि मला ते पैसे सुद्धा दाखवले नव्हते. तर तिने मला म्हणली की तुझ्यावर 1,80,000 रुपये आहेत. तू जर इथनं पुण्यावरनं 2 दिवस तुझ्या मुलीला बघून जर आली नाही तर तुझ्यावर कारवाई आम्ही करू. आणि असं करून तिने स्टॅम्प पेपर पण करून घेतला, व्हिडिओ बी काढून घेतला. पर्स मंगलबाईला एक व्हिडिओ पाठवला की तुला नातं गोतं कोणी नाहीये, जे काय आहे ती मंगलबाई आहे, तुझ्या लेकरांना समज. ज्यावेळेस तू इकडनं तुझे पैसे फेडून जाशील तुझ्या मंगलबाईकडं, त्यावेळेस ते लेकरं माझ्या हातात देईन. असं करून खोटं व्हिडिओ काढून घेतला. बस माझे पैसे 1.5 वर्ष असून माझे पैसे तिकडनं काही फिटले नाही, तरी ती बाई मला हाणमार करायची, झोपायला माणसापाशी पाठवायची आणि परत मला म्हणायची की तुझे पैसे फिटले नाही, तुला अजून 2 वर्ष काढून द्यायला लागतात. आणि मंगलबाईच्या घरी जेव्हा माझे 2 लेकरं होते, जेवणाला जेवण जेव्हा मंगलबाईला मागायचे 2 लेकरं माझे, तर माझ्या लेकरांना बकेटाने मारायची. बस माझ्या पुरीला 4 टाके पडले इथं. ताई, समाजसेवकांनी, पोलिसांनी, तुमच्या बहिणीने तुम्हाला जेव्हा वाचवलं तेव्हा तुम्ही पोलिसांना ही जी मंगलबाई आहे जिने तुम्हाला विकलेलं, सोनाली नगरकर, ह्यांचं तुम्ही नाव नाही सांगितलं का पोलीस तक्रारीत? सांगितलं ना, मग पण ह्यांना आमची तक्रार त्यावेळेस घेतली नव्हती. आता जेव्हा तुमची विश्रांतवाडी पोलीस स्टेशन इथे तक्रार झालेली आहे, तर त्यात तुम्ही हे सगळं पोलिसांना सांगितलं का की ही जी बाईंनी मला परस्पर विकलेलं वगैरे? हो, सांगितलं होतं की हिने परस्पर मला विकलं होतं करून तिकडं 1,80,000 मध्ये. तरी पण आमची अटक तक्रार झाली का? मंगलबाईला अटक झाली? मंगलबाई एकच दिवसासाठी अटक झाली. ज्यावेळेस आम्ही पुण्याला आलो तिला दुसऱ्या दिवशी जामीन पण भेटली. एकूण किती आरोपी आहे ह्यात तुमच्या प्रकारामध्ये? माझ्या प्रकारामध्ये तरी 8, 9, 10 जण आरोपी आहेत. पण काही जण असे भेटलेले पण नाहीयेत आणि त्यांना पोलिसांनी काही केलं पण नाही. ज्यावेळेस जामखेडला आम्ही गेलो होतो भाग्यलक्ष्मीला की थिएटर मध्ये सोनालीला पकडायला, त्यावेळेस सोनाली पुरीला जे मंगलबाईने अजून 2 पुरी तिथे विकलेले, 14-14 वर्षाच्या पुरी विकलेले. अल्पवयीन मुली आहेत? हो, अजून भरपूर पुरी आहेत तिथं की त्याला पुरीला विकलेले आहेत. 5-5 वर्ष काढतात अजून तिथं. त्या मुली हाणमार होते त्यांच्यावर, प्रत्येक माणसाबरोबर त्यांना बी झोपायला पाठवतात हे लोक. आणि बस त्या बाईला आम्ही पकडायला गेलो तर तिकडे एक लेंडे सर होते. ते सरांनी काय केलं, मला गाडीमध्ये बसवलं आणि थिएटरच्या माणसांकडनं आहे ना, मी बघते गाडीतून असे खिशात असे पैसे टाकत होते ते लोक. अच्छा, आरोप तुम्ही करत आहात की त्यांना पैसे घेऊन सोडून देण्यात आले? हा, त्यांना पैसे घेऊन सोडून दिलेले. अजूनपर्यंत सोनालीला पकडलेला पण नाहीये. अजून 3 व्यक्ती आहेत की त्यांना बी पकडलेले नाहीयेत. तुमच्या बहिणीला वाचवायला गेला, तिला आणायला गेला, तिथं कुठं तमाशाचा फड होता, काय स्थिती काय होती तिथं? परिस्थिती कशी होती? परिस्थिती अशी होती दादा, स्टार्टिंगला आम्ही गेल्याच्या नंतर पहिले त्या लोकांनी ना लेकरांना ताब्यात घेतलं, मंगलबाईला पण आणलं, त्यांना विचारपूस केली आणि विचारपूस केल्याच्या नंतर कळालं की ना हिला 1,80,000 न विकता तिला 1,40,000 विकलं होतं आणि 40,000 रुपये तिने दाबले होते.
तर पोलिसांनी विचारलं की तुम्ही 1,40,000 त्याला सांगितलं, तर तुम्ही खर्च किती केला? तर सर ती मंगलबाई म्हटली 1,40,000. 1,40,000 सांगितलं तिने असं. तर 1,40,000 सांगितलं. मग तिला बोलले की असं तुझं काम आहे का, हे आहे का, तुम्ही कसं काय तिला कॉन्टॅक्ट मध्ये केलं आणि तिला जेलमध्ये टाकलं, तर तुझ्यामुळेच गेली ती, त्यामुळेच गेली ना, तुझ्याच ह्या कारणामुळे गेली. तर हो सर, असं तसं ती बोलली. त्याच्यानंतर तिला ऍक्शन घेतली, तिला नाही का 1 दिवस पोलीस चौकीमध्ये ठेवली. आमचे तिथं 4 दिवस गेले सर. 4 दिवस असे गेले की आम्हाला म्हटले तुमचं कागदपत्रच नाही, तुमचं हेच नाही. आणि त्या बाईने माझ्या बहिणीचं आधार कार्ड पण डुप्लिकेट बनवलं होतं. आम्ही त्यांना सांगत पण होतो की तिचे आहे ना आधार कार्ड पण आहे ना तिचं जाळी बनवलंय म्हणून. तर ते लोक सर काय नाही, तुमचं मागून घ्या, नगरसेवकांचं मागून घ्या. मग असं तसं बोलले. मग मी सचिन भोसले ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. त्यांना सांगितलं दादा अशी कंडिशन आहे, इथं खूप आम्हाला त्रास देतात ते, हे मागतात ते मागतात ते, नाही का, खूप आमचं हे करतात ते. मग त्यांनी आहे ना मग कुणाल शिंदे हे पण आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. ते जसं जसं आम्हाला सांगत गेले तसं तसं मी तिथं करत गेले. पण ज्या दिवशी आहे ना जामखेडला जायचं होतं, सोनाली नगर कडकड, तर त्या वक्ती मला आहे ना अर्ध्या रस्त्यात आहे ना गेल्या पोलिसाच्या चौकीतून मला जीप मधनं उतरून दिलं. मला म्हटलं तुमचं काही काम नाहीये, तुम्ही लेकरांना घेऊन इथं बसा म्हणे चौकीला, तुमच्या बहिणीला मी घेऊन जातो. तर मी म्हटलं नाही सर मला यायचंय म्हणून. तर ते म्हटले नाही नाही, तिथून आहे ना आरोपीला उचलून आणायचे, गाडीमध्ये जागा नाहीये, तुम्ही येऊ नका. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी उतरून गेले. उतरल्याच्या नंतर तिथं मी पोलीस चौकीमध्ये बसले. त्याच्यानंतर मग नितीन चव्हाण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. ते पोलीस आहेत, त्यांनी खूप मोठे सरांनी आम्हाला सहकार्य केलं. आमची राहायची, खायची, प्यायची सोय सगळं त्यांनी आम्हाला राहायची पण सोय केली. ते मग त्यांनी ना आम्हाला हॉटेलवर सोडलं, मला आणि माझ्या 2 बहिणीच्या पोरांना. त्यांनी हॉटेलवर सोडल्याच्या नंतर अर्ध्या रात्री माझी बहीण 3:30 वाजता आली. 3:30 वाजता आल्याच्या नंतर माझ्या बहिणीने मला सांगितलं की ना अगं मला तिकडे घेऊन गेले, पण सोनाली नगरकडच्या नवऱ्यांनी लेंडे सरांना पैसे दिले. पैसे दिल्याच्या नंतर त्यांनी ना खिशात टाकत गेले. प्रत्येक थिएटरला थांबायचे आणि खिशात टाकत गेले. तिथलं कोणत्याच आरोपीला अटॅक केलं नाही केली. आरोपीला अटक केली नाही. मग माझी बहीण आली, मला रात्रीची अर्ध्या रात्री सांगायला लागली 3:30 वाजता. मग मी कुणाल सरांना, सचिन दादांना मेसेज टाकला, दादा इथं अशी अशी सिच्युएशन आहे, ह्या लोकांनी पैसे घेतली नाही, काय होत नाही, काय नाही. मग त्याच्या 4थ्या दिवशी आम्ही सरांना म्हटलं सर आम्हाला घरी जायचंय, आम्ही इथं अजून थांबू नाही शकत म्हटलं, आमची लेकरं वाळेत म्हटलं माझ्या घरी, मी थांबू नाही शकत. मग त्याच्यानंतर त्या सरांनी मला म्हटलं ठीक आहे तुम्ही जा, जर तुम्हाला तारखेला बोलवलं तर तुम्ही या म्हणे. आमचे विजू भाऊ जगताप आहे ना, त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं. जसे जसे ते आम्हाला सांगत गेले तसं तसं आम्ही केलं. आणि एवढं मात्र माझ्या बहिणीच्या मुलांना खूप तिथं ते मंगलबाई त्यांनी हाणमार केली, नाही का, त्रास खूप दिला. माझ्या बहिणीच्या लेकरांना जेवायला नव्हती देत, काय नव्हती देत. आणि त्याच्यानंतर मंगलबाईला आहे ना लगेच 3ऱ्या दिवशी जामीन भेटली आम्ही इथं आल्यावर. सचिनजी, समाजसेवक आहात तुम्ही. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. स्त्रीचं पुरोगामी महाराष्ट्र नेहमी सन्मान करत आलेला आहे. मात्र ही करुण कहाणी, जिथं बाईला तब्बल 1.5 वर्ष तमाशाच्या फडात कोंडून ठेवण्यात आलं, वैश्य व्यवसाय करून घेण्यात आलं, 4 मुलांना ओळीस ठेवण्यात आलं. तुम्ही बचावासाठी पोलीस, तुम्ही सगळे मध्यस्थी झालात, वाचून आणलं. महिलांचा गंभीर आरोप आहे, अजूनही काही तिथं अल्पवयीन मुली तिथं अजूनही ओळीस आहेत, तिथं त्यांना दांबून ठेवण्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रकाराकडे कसं बघता तुम्ही? मी प्रथमतः पोलीस प्रशासनाचे आणि विजू भाऊ जगताप मास मुवमेंटचे अध्यक्ष आणि कुणाल शिंदे यांचे मी आभार मानतो. कारण हे प्रकरण माझ्याकडे आलं, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. तर हे प्रकरण एवढं गंभीर होतं की मी ऐकून शॉक झालो की यांच्याकडे एक पोलीस कामावून काढलेला पोलीस यांच्याकडे पाठवलेला आहे लक्ष देण्यासाठी. मग मी त्यांना हे गांभीर्य ओळखलं आणि कुणालला आणि विजू भाऊला बोलवलं इकडं आणि त्यांना सांगितलं की असा असा सीन झालेला आहे इकडं, तर तुमची मदत पाहिजे. कारण मी छोटासा सामाजिक कार्यकर्ता आहे, मी या क्राईमच्या विषयामध्ये एंटर नाही करू शकत. तर कुणाल शिंदे आणि आम्ही सगळे विश्रांतवाडी पोलीस चौकीला गेलो. विश्रांतवाडी पोलीस चौकीला तक्रार नाही घेतली. मग CP साहेबांनी मदत केली आणि एक युनिट तिकडे पाठवलं. पण माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की अजून मुली आहेत
तर जर नवरात्री उत्सव जर साजरा करायचा झाला तर मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की त्या मुलींना वाचवा, हाच खरा नवरात्री उत्सव आहे. तर नक्कीच खूपच शॉकिंग असे डिटेल्स बाहेर आलेले आहेत या सगळ्या प्रकारांमधून. आणि परत एकदा तमाशाचा जो फड आहे, जो जो पूर्वी कलावंतांसाठी एक प्लॅटफॉर्म होता, मात्र तो त्याची आज परिस्थिती टोटल बदललेली आहे. त्यात चुकीची कामं होतात हे अजून नामनिर्देशनास आलेलं आहे. महिलेचं, जी पीडित महिला आहे, तिचा गंभीर आरोप असा आहे की माझी सुटका झालेली आहे, मात्र तिथं अल्पवयीन मुलींना आताही डांबून ठेवण्यात आलेलं आहे. आता आपण हे नक्कीच बघायचं राहणार आहे, ह्या मुलींची सुटका कधी होती. तेव्हापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स. न्यूज डॉट साठी मी झोएब शेख, पुणे.